बघा ते त्या साईडनं त्यांना 100 मीटर मार लावला, पण त्या साईडनं फास्ट येईल ते आपल्याकडे. या मस्त. एक मिनिट. हे बघा, या प्रकारची जी एक्सरसाइज आहे तुम्हाला गोळ्यासाठी करणं जरुरी आहे. कसं तुमच्या शोल्डरवर ताण पडेल, आणि हे केल्यामुळं पूर्ण ताण. आता ताण कुठं पडायला? शोल्डरवर पडायला का तुमच्या? शोल्डरवर आणि ट्रायसेपवर पडायला ना. हा ताण पडला पाहिजे. हा ताण पडल्यामुळे कसं तुमचा जे गोळ्याला झटका वगैरे ते बसून जाईल, कारण शोल्डर मजबूत असल्यानंच तुमचा गोळा जाऊ शकते. बघून घ्या, या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. पायाची पोझिशन अशी ठेवायची आहे, आणि जे आपली बॉडीची पोझिशन आहे हे बघा, यांच्याकडे बघू शकता तुम्ही. या प्रकारे तुमची पोझिशन पाहिजे बॉडीची पुरे. तर तुम्ही याचे 10 सेट करू शकता डेली, 2 टाइम मध्ये करू शकता. ठीक आहे. हा गोळ्यासाठी बेस्ट वर्कआउट आहे, फॉलो करा यासाठी. ठीक आहे. बघून घ्या, गोळ्यासाठी तुम्हाला या प्रकारे पुशअप मारायचे आहे. भाऊकडे बघून घ्या, तुम्हाला सांगतील कोणती पुशअप मारणार तुम्ही. आता पण डायमंड पुशअप मारणार. डायमंड पुशअप का? करून दाखवा मला, कशी असते ती. हे बघा, गोळ्यासाठी हे नेक्स्ट मध्ये तुम्ही हे घेऊ शकता. हाताची मुवमेंट ही राहिली पाहिजे तुमच्या. बघा, पायाची मुवमेंट ही आहे, बघू शकता तुम्ही. आपण डायमंड पुशअप आहे. या प्रकारे तुम्ही गोळ्यासाठी करू शकता. तुम्ही बरेच कमेंट करू लागले युट्यूबवर की कोणते वर्कआउट करा. आता तुम्ही या प्रकारे जे जे तुम्हाला दिसायला येतं ते तुम्ही करू शकता. आम्ही अजून पण बरेच काही घेणार आहोत, तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. हा तुम्ही नक्की करा. चला बघा, नेक्स्ट स्टेप आहे. हे कोणती पद्धत आहे तुमची? प्लेन वर्कआउट आहे. होल्ड करावं लागतं गोळ्यात. गोळ्यासाठी होल्ड करावं लागते का? बघा, हाताची मुवमेंट या प्रकारे ठेवा. बॉडीची एक लेवलला बॉडी पाहिजे ना तुमची पूर्ण. हे पाय पुढे असे या साईडने घ्या वरती. हे बघा, बॉडी एक लेवलला आहे पुरी. ठीक आहे. होल्ड करा नीट. पुढे बघा, या पुढच्या तुमच्या जे पुढे तुमच्या हे जे याच्याकडे ध्यान द्या फक्त. नीट बघा, बॉडी पोझिशन अशी ठेवून तुम्ही या प्रकारे घेऊ शकता. बघा, यांची बॉडी बघा, एक रेषेत आहे, एक सरळ रेषेत बॉडी आहे त्यांची. या रेषेत तुम्ही घ्या. गोळ्यासाठी तुमच्या शोल्डरवर येणं पण इफेक्ट पडेल, आणि तुमच्या गोळ्याला इम्प्रूव्हमेंट भेटेल. त्यामध्ये तुम्ही हे पण एक घेऊ शकता गोळ्यासाठी. ताण कुठे पडते तुमच्या बॉडीच्या? शोल्डरवर ना. घ्या. हा पण एक तुमच्यासाठी त्यामध्ये जे आपण ऍड करू गोळ्यासाठी, हा पण एक बेस्ट वर्कआउट आहे. याचे पण तुम्ही 5-5 सेट घ्या, चांगलं राहील. बघा, गोळ्यासाठी तुम्हाला या प्रकारे असं लटकून जितके निघतील तितके काढायचं आहे. यानं पण तुम्हाला गोळ्याला शोल्डरला पॉवर भेटेल, आणि गोळ्यामध्ये तुमच्या इम्प्रूव्ह व्हायचे येणं पण चान्सेस आहेत. त्यामुळे हे पण वर्कआउट तुम्ही करू शकता गोळ्यासाठी.